सगळ्यांना सप्रेम जय भीम। वैशाली त्यांनी इतकं सुंदर व्याख्यान केलं, इतकं समर्पक होतं, इतकं मुद्देसूद होतं की मी ऐकता ऐकता मी श्रोता झालो आणि माझं यानंतर व्याख्यान हे मी विसरूनच गेलो होतो। इतका मी गुंग झालो तुमच्या भाषणात। खूप छान मुद्दे मांडलेत तुम्ही। सर्व माणसं समान आहेत, त्यांच्यात वर्णभेद नाहीत। पशुपक्ष्यांमध्ये जशा जाती असतात तशा माणसांमध्ये नसतात असं म्हणत 2500 वर्षांपूर्वी वैदिकांच्या वर्चस्वाला हादरा देणारे तथागत गौतम बुद्ध, महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे, तया प्रायश्चित्त काही देहत्यागिता नाही, अशी गर्जना करत कर्मठ धर्ममार्तंडांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहणारे बहुजनांचे डॅशिंग हिरो जगद्गुरु संत तुकाराम महाराज, गुलामगिरीत खितपत पडलेल्या रयतेला स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेता यायला हवा, यासाठी रामोशाचा बहिर्जी नाईक, न्हाव्याचा शिवा काशीद, महाराचा नागना खंडू, मांगाचा येलाजी गोठे, कुणब्याचा तानाजी मालुसरे, कायस्थाचा बाजीप्रभू देशपांडे अशा 18 पगड जातीच्या मावळ्यांचा हात हातात घेऊन स्वराज्य निर्मिती करणारे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज। कुठलाही धर्म हा देवाने निर्माण केलेला नाही, जातीभेद आणि चातुर्वर्ण्य ही माणसाचीच निर्मिती आहे हे सत्य बेधडकपणे सांगत बहुजनांना शिक्षित करण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घालणारे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, सरकारी अधिकाऱ्यांना मनातून अस्पृश्यता काढून टाकता आली नाही तर त्यांनी राजीनामा द्यावा, किमान सरकारी कार्यालय तरी अशा अमानुष प्रथेतून मुक्त होतील असं म्हणत आपल्या संस्थानातल्या जनतेमध्ये स्वातंत्र्य समता रुजवण्यासाठी आक्रमक पावलं उचलणारे आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज आणि राजवाड्यात जन्माला आलेला राजपुत्र असो किंवा झोपडीत जन्माला आलेलं कष्टकऱ्याचं लेकरू असो, दोघांनाही समान न्याय देणारं संविधान निर्माण करणारे, या भूमीतल्या उच्च नीचतेवर, वर्चस्ववादावर, गुलामगिरीवर, जातीभेदावर, वर्णभेदावर शेवटचा घाव घालणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या सगळ्या महान पूर्वजांचं मी आजच्या दिवशी कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो। कृतज्ञता आणि आपल्या महामानवांविषयी कृतज्ञता ही खूप सुंदर गोष्ट आहे, खूप अनमोल अशी गोष्ट आहे। आज आपण 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतोय, ही सुद्धा त्यांनी आपल्याप्रती केलेल्या कार्याची एक कृतज्ञताच आहे। पण ही कृतज्ञता कशी असावी आणि किती असावी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका भाषणात सांगितलंय। आणि ते भाषण काय साधंसुद्धा भाषण नव्हतं, ते संविधान सभेतलं भाषण होतं, 25 नोव्हेंबर 1949ला केलेलं। त्या भाषणात त्यांनी सांगितलंय की आपल्या महामानवांच्या प्रती कृतज्ञता असण्यात गैर काही नाही, पण त्या कृतज्ञतेलाही मर्यादा आहेत। हे सांगताना त्यांनी एक आयरिश तत्ववेत्ता आहे डॅनियल ओकानेल, त्याचं एक वाक्य सांगितलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणाले की कुठल्याही माणसानं आपल्या स्वाभिमानाचा बळी देऊन आपल्या महामानवाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करू नये, कुठल्याही स्त्रीनं आपल्या शीलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू नये, कुठल्याही देशानं आपल्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू नये। मी जे आपल्या सगळ्या महामानवांची नावं घेतली त्यानिमित्तानं अनेक महामानव आले, तथागत बुद्धांपासून जगद्गुरु संत तुकोबारायांपर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराजांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत या सगळ्या महामानवांनी या भूमीतल्या प्रत्येक बहुजनाच्या मनात स्वाभिमान पेरला, म्हणून आपण त्यांच्याप्रती कृतज्ञ आहोत।
या सगळ्या महामानवांनी या भूमीतल्या प्रत्येक स्त्रीच्या शीलाचं रक्षण केलं, म्हणून आपण त्यांच्याप्रती कृतज्ञ आहोत. या सगळ्या महामानवांनी या भूमीत स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मूल्य जपली, जोपासली, समृद्ध केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर ही मूल्य संविधानात उतरवली, आणखीन भक्कम केली आणि आपल्यापर्यंत पोहोचवली. ती आपल्या हातात देताना मगाशी मी उल्लेख केला, संविधान सभेतलं जे भाषण त्यांनी केलं, ते भाषण या देशाचा एक राष्ट्रीय दस्तऐवज तर आहेच, पण आपल्या लोकशाहीसाठी आदर्श असा दीपस्तंभ आहे. आणि त्या भाषणात त्यांनी भविष्यातले काही धोके सांगितले होते. ते धोके सांगून आपल्याला काही इशारे दिले होते, सावधगिरीचे इशारे दिले होते. आज जर आपण ते बघितलं ना, तर ते भाषण इतकं खरं ठरलंय, इतकं समर्पक ठरलंय की मला तर वाटतं आजच्या काळात अशा जयंतीच्या निमित्तानं त्या भाषणावर मोठमोठे परिसंवाद व्हायला पाहिजेत. त्या एका भाषणावर मोठमोठ्या व्याख्यानमाला व्हायला पाहिजेत. प्रत्येक व्याख्याताचं त्या भाषणाचं काय इंटरप्रिटेशन आहे हे सांगितलं गेलं पाहिजे. शैक्षणिक डिबेट व्हायला पाहिजे त्याच्यावर. इथे अनेक प्राध्यापक आहेत, त्यांना पण मी सांगतो, राष्ट्रीय चर्चासत्र व्हायला पाहिजेत. एवढंच नाही, आपल्याला पूर्वी आपल्या लहानपणी ते भाषण जर अभ्यासाला असतं शाळेत, तर आज जी परिस्थिती आपल्यावर ओढवली, त्यातले अनेक प्रसंग सांगितलेत वैशाली त्यांनी, ती नक्कीच थोपवली गेली असती, ठेचली गेली असती वेळीच. हे संविधान आपल्या हातात देताना संविधान सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होतं, पहिलंच वाक्य होतं भाषणाचं, संविधान कितीही चांगलं असलं तरी ते राबवणारे लोक जर अप्रामाणिक असतील, वाईट असतील, तर ते संविधान वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांचं एक एक वाक्य, एक एक शब्द, यात गहन अर्थपूर्ण विचार करायला लावणारा असा आशय असतो. ते हलक्यात घेण्यासारखं नसतं कुठलंही वाक्य. आपण सहज त्यांच्या घोषणा देतो, पण त्याच्या मागचा अर्थ समजून घेत नाही. त्यांनी खूप मोठ्या जबाबदारीची जाणीव आपल्याला करून दिली होती. त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला आणि आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना त्यांनी निक्षून सांगितलं होतं की संविधान चांगलं आहे की वाईट आहे हे ठरवणारे तुम्ही आहात. तसं बघितलं तर त्यातले शब्द मृत आहेत हो, जस्ट रूल बुक आहे, ते नियमावली आहे ती. तुम्ही त्याचा वापर कसा करताय याच्यावर ठरणार आहे ते चांगलं आहे की वाईट आहे, हे त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. थोडक्यात त्यांना काय म्हणायचं होतं की तुम्ही जर संविधानातल्या मूल्यांचं रक्षण केलं नाही तर संविधान तुमचं रक्षण करू शकत नाही. खूप मोलाची गोष्ट आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आज काय आहे, आज परिस्थिती काय आहे आपल्या पुढे? संविधानातली जी मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, त्याची काय परिस्थिती आहे, काय अवस्था आहे? स्वातंत्र्य सगळ्यात मोलाचं मूल्य, किती सुंदर मूल्य आहे स्वातंत्र्य. स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बोलले आत्ता वैशालीताई. माणसाचं स्वातंत्र्य तथागत बुद्धांनी सांगितलं होतं, एक लहानशी चिमणी सुद्धा स्वतःच्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिव करू शकते. आपण जर माणूस आहोत, आपल्या स्वातंत्र्याचं आज काय झालंय? आज आपण काय बोलायचं याच्यावर बंधन आली आहेत. आपण कपडे कसे घालायचे याच्यावर बंधन आली आहेत. तुम्ही तुमच्या घरात काय खायचं हे दुसरंच कोणीतरी ठरवायला लागलंय. तुम्ही तुमच्या देवाची प्रार्थना कशी करायची याच्यावर कोणाच तरी धाक आहे. तुमच्या सोशल मीडियावर तुम्ही काय पोस्ट करायची हे कोणीतरी आता कंट्रोल करायला लागलंय. तुम्ही काय कमेंट करायची याच्यावर सुद्धा दहशत बसवायला लागलेत लोक. अगदी मोजकी उदाहरणं सांगतो, हजारो उदाहरणं आहेत आत्ता, पण आपण त्याचा गांभीर्याने विचार करावा म्हणून तुम्हाला मोजकी उदाहरणं सांगतो. मध्यंतरी आत्ता अलीकडची गोष्ट आहे, मागच्या महिन्यातली गोष्ट आहे. नितीन गडकरींच्या मुलाच्या बीफ एक्सपोर्टच्या संबंधी पोलिसांनी काहीतरी कारवाई केली होती. त्या संदर्भात माहिती देणारं एक रील मुकेश मोहन नावाच्या मुलानं केलं होतं. रील होतं ते.
पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल माहिती देणारं रील होतं. 2 मिनिटं 28 सेकंदाचं रील होतं ते. त्या पोरावर 50 कोटीचा अब्रू नुकसानीचा खटला घातला गेला. त्याला पोलीस स्टेशनला बोलवलं, त्याचा मोबाईल जप्त केला, दहशत बसवली गेली त्याच्यावर. मी अशी प्रातिनिधिक उदाहरणं देतोय, मला काय कोणाला टार्गेट करायचं नाहीये. सोशल मीडियावर तुमचं स्वातंत्र्य आज काय राहिलंय? सरकारवर आणि पंतप्रधानांवर टीका करतात म्हणून सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आहेत संदीप सिंग आणि डॉक्टर निमोह यादव, त्यांची ट्विटर अकाउंट सस्पेंड केलीत. द ग्रेटर काश्मीर, रायझिंग काश्मीर सारखी दैनिक आहेत, त्यांची मीडिया आउटलेट्स ब्लॉक केलीत. का तर ते सरकारवर टीका करतायत. 4 PM नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर अशीच कारवाई झाली आहे. मला वाटतंय काल परवा वामन मेश्राम सरांचं फेसबुक अकाउंट ब्लॉक केलं आहे. मला वाटतंय खरं आहे का खोटं अजून मला माहीत नाही, पण मी ऐकलं. हे सगळं म्हणजे मी प्रातिनिधिक उदाहरणं देतोय. आणि हे करताना म्हणजे संविधानातलं न्याय या मूल्यातलं जे बेसिक प्रिन्सिपल आहे, राईट टू बी हर्ड, ते सुद्धा पाळलं जात नाही. त्यांना असा मेल येतो की तुमचं अकाउंट गव्हर्नमेंटच्या सूचनेनुसार ब्लॉक करण्यात आलं आहे, पण सरकारतर्फे ते का ब्लॉक करण्यात आलंय याचं एका वाक्याचं स्टेटमेंट सुद्धा येत नाही. ते तुम्हाला अँसरेबलच नाहीत. केलं ब्लॉक, आमच्या मनात आलं केलं ब्लॉक. स्वातंत्र्य या मूल्याची अशी अवस्था आहे आज. स्वातंत्र्य जखडले गेलोय आज आपण. आणि गंभीर गोष्ट आहे. मी हे कुठून सुरुवात केलंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं वाक्य फक्त मी घेतलंय की तुम्ही जर संविधानाचं रक्षण केलं नाही तर संविधान तुमचं रक्षण करणार नाही, असा त्या वाक्याचा अर्थ होतोय. आपण रक्षण करतोय का आता? याच्या विरोधात आपण काय करतोय? काय आवाज उठवतोय किंवा काय कृती करतोय आपण? स्वातंत्र्य दाबण्यात आल्याचे अनेक उदाहरणं आहेत. मी तुम्हाला अगदी मोजकी उदाहरणं देतोय. समता, आज मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध दलित, भिंती उभ्या केल्या जात आहेत. त्यांच्यातनंच असं काही कुठलं तरी असं सत्ता आणि संपत्तीच्या बळावर एक नेतृत्व खोटं खोटं उभं केलं जातंय. त्याला स्क्रिप्टेड काही वाक्य दिली जातात, असं बोल दुसऱ्या समाजाविषयी. दुसऱ्या समाजातला एक उभा केला जातो सत्ता संपत्तीच्या बळावर, त्याला बोलायला लावलं जातं. 2 जातींमध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य केली जातात, करवून घेतली जातात त्यांच्याकडून. समता आणि बंधुता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की स्वातंत्र्य आणि समतेशिवाय बंधुतेला काहीही अर्थ नाही. 2 धर्मांमध्ये द्वेष निर्माण व्हावा यासाठी करोडोंचं फंडिंग देऊन सिनेमे काढले जात आहेत. ते सिनेमे फुकट दाखवले जात आहेत लोकांना, प्रोपोगंडा सिनेमे. तुमच्या घरी तिकीट येतं, फुकट दाखवले जातात. 1000 करोडचे बिझनेस काय करत नाहीत ते असे केले असं दाखवलं जातं तुम्हाला. आणि 2 धर्मांमध्ये तेढ निर्माण व्हावी, द्वेष निर्माण व्हावा असं वातावरण तयार केलं जातं. आपल्या देशाचे उच्च पदस्थ नेते अशी वक्तव्य करतात की एखाद्या धर्माविषयी द्वेष उत्पन्न व्हावा. समता, बंधुता ही मूल्य डस्टबिनमध्ये फेकली गेलीत. कधीच काही शिल्लक राहिलेलं नाहीये. संविधानातली महत्त्वाची मूल्य. आणि आपण गांभीर्यानं विचार करायचा या सगळ्या गोष्टीचा की आपण काय करतोय. हे सगळं सुरू असताना महामानवांचा जय जयकार करतोय, त्यांनी आपल्याला इथपर्यंत आणलं आणि आता आपण काय त्यांना रिझल्ट देतोय आपण ह्या गोष्टीचे? 100 वर्ष पूर्ण होत आहेत, 200 वर्ष पूर्ण होत आहेत. काय करतोय आपण? म्हणजे अशी तर लाजिरवाणी वेळ येणार नाही ना की 200व्या वर्षी हे सगळं संपलं, 100व्या वर्षी हे सगळं संपलं. इतकी वाईट अवस्था आली. न्याय या मूल्याचं मी काय उदाहरण देऊ? एकच उदाहरण देतो. न्याय व्यवस्थेचं काय झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एकच उदाहरण देतो. एक वकील जातीय द्वेष पसरवणारी घोषणा देत सरन्यायाधीशांवर बूट फेकून मारतो आणि सरन्यायाधीश त्याच्यावर काहीही कारवाई करू शकत नाहीत. दॅट्स ऑल युअर ऑनर. काय बोलायचं आता? अण्णाभाऊ साठे म्हणाले होते, न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली. आज आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी ते वास्तव बघतोय आणि फक्त बघतोय आपण.
हे आपल्या संवैधानिक लोकशाहीमध्ये घडतंय हे सगळं. लक्षात ठेवा, जर्मनीत सुद्धा संविधान होतं. हिटलर संवैधानिक मार्गानंच सत्तेत आला होता. त्यानं संवैधानिक मार्गानंच लोकशाही संपवली. लोकशाहीच्या मार्गानंच हुकुमशाही कशी आणता येते हे हिटलरनी दाखवून दिलं आपल्याला. आणि हिटलरनं काय केलं होतं, पहिल्यांदा प्रेसवर वचक बसवला होता. प्रेसची मुस्कटदाबी केली होती, मीडियाची मुस्कटदाबी केली होती, आणि नंतर न्यायव्यवस्थेवर वचक बसवला होता. आज काय वेगळं घडतंय? लोकशाहीची हत्या कशी होते बघा. आणि हे सगळं नॉर्मलाइज केलं जातंय. आता जे चाललंय ते नॉर्मल आहे असं वाटायला लागले लोकांना. म्हणजे एखादं न्यूज चॅनल, यूट्यूब चॅनल बंद झालं तर लोक म्हणतात हां त्यानं काहीतरी सरकारी विरोधात, पंतप्रधानांविरोधात काहीतरी बोलला असेल, असं कशाला बोलायचं. इतकं नॉर्मल वाटायला लागलं हे. अकाउंट बंद होणं, सस्पेंड होणं, एखाद्या कॉमेडियननं काहीतरी गंमत म्हणून टीका केली तर त्याला विधिमंडळापुढं खेचणं, हे नॉर्मल वाटायला लागले आपल्याला. आपल्याला कळतच नाही की हे लोकशाहीची हत्या आहे, हळूहळू केली जाते. म्हणजे मला ज्यावेळी ती आता जुनी गोष्ट झाली, मी त्यातून बाहेर पडलो, मला ज्यावेळी सिरियलमधून काढून टाकलं होतं, त्यांना वाटलं होतं की हा संपेल. आता संपलो नाही, आपल्या महामानवांचे विचार रक्तात आहेत माझ्या. पण त्यांनी ज्यावेळी सिरियलमधून काढून टाकलं होतं त्यावेळी मी मगाशी त्यांनी उल्लेख केला भाषणात की मी त्यावेळी म्हटलं होतं की कोणी नाही बरोबर आलं तर मी एकटा लढेन. तर त्यावेळी मी गंमत एक सांगतो की त्यावेळी नॉर्मलाइज कसं केलं जातं बघा. त्यावेळी मला एक फोन आला, आपल्याच चळवळीतल्या एका व्यक्तीचा फोन आला. काय प्रकरण झालं माने? म्हटलं काय नाही, मी पंतप्रधानांवर टीका करणारी एक पोस्ट केली, त्यानंतर भरपूर ट्रोल केला आणि 8 दिवसात मला सिरियलमधून काढून टाकलं. तर तो माणूस मला म्हणाला की कशाला पंतप्रधानांवर असं बोलायचं हो, कशाला पंतप्रधानांवर टीका करायची, काम केलं का नाही हातातनं. म्हणजे बघा, त्याला नॉर्मल वाटलं, हे पंतप्रधान बोलला तुला काढलं, तू बोलायला नको होतंस, असं त्याचं म्हणणं होतं. एक आमच्या क्षेत्रातला दिग्दर्शक आहे मोठा, आपल्या चळवळीत त्याला खूप मानलं जातं, त्यानं हिट पिक्चर वगैरे दिलेत. तो दुसऱ्या दिवशी एका मुलाखतीत म्हणाला, माझ्याविषयी त्याला प्रश्न विचारला, किरण मानेंचं हे चाललंय, त्यांना सिरियलमधून काढून टाकलं, तुला काय वाटतंय? तर तो म्हणाला, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही पंतप्रधानांना शिवे द्याल, असं कसं चालेल, असं तो दिग्दर्शक म्हणाला. मला धक्काच बसला. म्हटलं हे कसं काय असं म्हणाला तो, त्याला तर आपल्या चळवळीत खूप मानलं जातं. म्हणजे यांना नॉर्मल वाटायला लागलंय. नाही नाही, तुम्ही पंतप्रधानांना काय बोलायचं नाही. अहो, तो संविधानाने दिलेला अधिकार आहे आपल्याला, हेच कळत नाही लोकांना. लोकशाहीची हत्या कशी होते हे मी तुम्हाला सांगतोय. ह्या घटना घडतात ना, ह्या म्हणजे लोकशाहीची हत्या केली जाते, गळा घोटला जातोय लोकशाहीचा. आज आपण डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाचा जय जयकार करतोय, सगळ्या महामानवांच्या नावाचा जय जयकार करतोय, पण त्यांच्या विचारांचं रक्षण करण्यासाठी आपण काय करतोय? संविधानाचं रक्षण करण्यासाठी आपण काय करतोय? बरं, हे सगळं जाऊ द्यात, त्यांच्या नावाची प्रतिष्ठा राहावी म्हणून आपण काय करतोय? मगाशी ताईंनी सांगितलं की रोज उठून कोणीतरी एक आपल्या महामानवांना शिव्या देतं, आपल्या महामानवांविषयी अपमानकारक वक्तव्य बोलतं, रोज कुणीतरी करतंय. ही टेस्ट सुरू आहे तुमची की तुम्ही त्याच्या विरोधात प्रतिकार कसा करताय. टेस्ट सुरू आहे. म्हणजे देशातला उच्चपदस्थ नेता थेट संसदेत म्हणतो, आजकाल फॅशन हो गया आंबेडकर आंबेडकर आंबेडकर, इतना नाम भगवान का ले लेते तो स्वर्ग मिल जाता 7 जन्मों तक, असं म्हणतो तो. त्यावेळी आपण काय करतो? हरियाणातला एक नेता कुठल्या तरी जाहीर सभेत म्हणतो की आंबेडकरांनी काय एकट्याने संविधान लिहिलं नाही तरी त्यांना एकट्याला क्रेडिट दिलं जातं, असं म्हणतो. थेट त्यांच्या संविधानाच्या रचनेतल्या भूमिकेवर आक्षेप घेतो. त्यावेळी आपण काय करतो? त्याचा प्रतिकार आपण कसा करतो हे महत्त्वाचं आहे. ताईंनी मगाशी 2-3 वेळा त्या खरात प्रकरण सांगितलं. अतिशय घृणास्पद, अतिशय किळसवाणं जे प्रकार घडला आहे नाशिकमध्ये अशोक खरातचा, त्याविषयी एक कोणतरी आनंद स्वरूप महाराज, असा कोणतरी महाराज आहे बोंधू, त्यानं काय वक्तव्य केलं? तो म्हणाला की
अशोक खरात महार जाति से है जिससे अंबेडकर आते हैं, महार शूद्रों में है और काम वो ब्राह्मणों का कर रहा था, असं वक्तव्य करणाऱ्या नालायक माणसावर, असंवैधानिक वक्तव्य करणाऱ्या नालायक माणसावर काय कारवाई झाली? आपण काय केलं त्या विरोधात? हे असंवैधानिक आहे का नाही विधान सगळं त्याचं? म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला दिलंय, पण त्याच्यानंतर त्याच अनुच्छेदात खाली आहे की धर्मद्वेष पसरवणारं अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसावं, देशाला हानिकारक अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसावं. हे पण त्याचे काही नियम आहेत ना, ते पाळले जात आहेत का? आपण काय करतो अशा विरोधात? आपल्या महाराष्ट्राचा एक मंत्री प्रजासत्ताक दिनाचं भाषण करतो, फुल भाषण ठोकतो, त्या एका भाषणात एकदाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत नाही तो. मग आपलीच एक भगिनी वनाधिकारी महिला भगिनी आहे, ती त्याच्या विरोधात आवाज उठवते, तिच्यासाठी एकदा टाळ्या वाजवूया आपण. ठीक आहे, आता टाळ्या वाजवल्या आपण, पण नंतर काय झालं? काय केलं नंतर आपण? खरं तर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. राजीनामा घेणं दूर, आपल्या लक्षात नाही की त्यांनी लेखी माफी सुद्धा मागितलेली नाही. आपण विसरून गेलो ते. मगाशी ताईंनी उल्लेख केला, आमच्या क्षेत्रातला तो एक नथुरामी नट आहे, अर्धवट डोक्याचा नट आहे, तो म्हणाला, मनुस्मृतीत म्हणाला कोणाला दुय्यम वागणूक नाही, जाळणाऱ्यांनी ते वाचायला पाहिजे होतं वगैरे वगैरे. थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाचन काढतोय तो. ठीक आहे ना, त्याला माफी मागायला लावली, मग थांबलं का? माफी मागितली म्हणून थांबलं म्हणजे काय? उद्या काही बोलतीलच माफी मागतील. आपण आपल्या महामानवांच्या नावाची प्रतिष्ठा कशी राखतोय याचा गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आलेली आहे. खूप मोठी गोष्ट आहे ही. छोट्या गोष्टी, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण खूप मोठा परिणाम करून जाणार आहेत. आणि जो धोका त्यांनी संविधान सभेतल्या भाषणात सांगितला होता, त्या संविधान सभेतल्या भाषणात ते म्हणाले होते की सत्ताधारी पक्षानं आपली विचारधारा संविधानापेक्षा मोठी मानली तर आपण आपलं स्वातंत्र्य कायमचं गमावून बसू, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय. आणि पुढे सांगितलं की या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपण कंबर कसायला हवी. प्रत्येक वाक्य त्यांचं विचार करण्यासारखं असतं, प्रत्येक वाक्य. आपली जबाबदारी आहे ही. मॅडमनी सांगितलं की मी एक अभिनेता आहे, तुम्ही मला अभिनेता म्हणून बघितलंय, बऱ्याच सिरियलमध्ये बघितलंय, माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये बघितलंय, मुलगी झाली हो मध्ये बघितलंय विलास पाटील म्हणून, बिग बॉसमध्ये तुम्ही मला फायनलिस्ट म्हणून बघितलंय, सिंधुताई माझी माईमध्ये तुम्ही सिंधुताईंच्या वडिलांच्या भूमिकेत मला बघितलंय, अनेक भूमिका मी केल्या. तरीसुद्धा मला ही भूमिका का घ्यावीशी वाटते? कारण या महामानवांनी आपल्याला शिकवलंय. काय म्हणाले होते ते? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. किती म्हणजे आपण ही घोषणा कायम देतो. आपण त्या घोषणेचं पालन कसं केलंय? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आपण काय केलं? शिका, पहिलं एक आहे ते शिकलो. आपण शिकलो, गुलामगिरीतनं बाहेर पडलो, नोकऱ्या बिकऱ्या मिळवल्या, त्यांच्या बरोबरीनं सगळे आले, सगळं झालं. पोरं साहेब झाली, डॉक्टर इंजिनियर झाली. घराघरातली आई म्हणायला लागली की माझ्या भीमानं भरपूर केलं ग बाय, माझं पोरगं डॉक्टर झालं ग बाय. बाप सुद्धा नाचायला लागला, त्या दगडाच्या देवानं नाही तुला साहेब केलं र, माझ्या भीमाच्या लेखणीनं हे वैभव आलं र. सगळं झालं. पण नंतर खिशात खुळखुळणाऱ्या पैशानं त्या पोराचा मेंदू बधीर करून टाकला. आपण आपल्या समाजाचं काहीतरी देणं लागतो, आपण आपल्या महामानवांचं काहीतरी देणं लागतो, हे तो विसरला. आणि त्या तंद्रीत ही प्रतिक्रांतीची मुळं आपल्या अवतीभोवती पसरली. त्यांनी आपल्याला जखडून टाकलंय आणि आज आपली पुढची पिढी गुलामगिरीच्या विळख्यात जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. आज जर आपल्याला आता हे सगळं निगेटिव्ह मी बोलते कारण निगेटिव्ह वातावरण आहे, पण आपण त्यातनं काहीतरी सकारात्मक पण बघितलं पाहिजे, कारण आपल्या महामानवांची शिकवण आहे ती. आपल्याला जर आपल्या
महामानवांचे नाकर्ते, कृतघ्न, विश्वासघातकी, आत्मघातकी वंशज बनायचं नसेल तर आता आपण कंबर कसायला पाहिजे. मी आता शिक्षणावर बोललो, पण आजचा जो सोहळा आहे तो आयोजित करणारी सगळी शिकलेली या महामानवांची लेकरं आहेत. कोण प्राध्यापक आहे, कोण डॉक्टर आहे, कोण इंजिनियर आहे, कोण वकील आहे. यांनी ते कर्तव्य मानलेलं आहे आणि तो विचार पुढे नेण्याचं ठरवलं आहे. हे खूप आशादायक आहे. म्हणजे सगळेच निराशाजनक नाही. काही शिकलेली लेकरं अशी आहेत जी संघटित होऊन संघर्ष करायला बघतायत. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, ही घोषणा आहे. ती सुद्धा आपण आता जरा खोलात जाऊन तपासूया. काय म्हणायचं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना? शिका झालं. आता शिका म्हणजे काय? शिका म्हणजे फक्त डिग्र्या मिळवा असं नाही. ज्ञान घ्या, ज्ञान. आपण शाळा कॉलेजमध्ये मुलं जातात. मला एकदा ते कॉम्रेड गोविंद पानसरेंचं भाषण त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की मला सांगा, म्हणाले की आत्ता जे शाळेत जातात ते विद्यार्थी आहेत का परीक्षार्थी आहेत? विद्यार्थी म्हणजे काय? विद्यार्थी, विद्या घेणारे, ज्ञान घेणारे. परीक्षार्थी म्हणजे परीक्षेत काय येतं तेवढंच घोकमपट्टी करणारे. मला सांगा, खरोखर परीक्षार्थी निर्माण होत आहेत का नाही शाळा कॉलेजांमधून? कुठल्या मार्काला काय आहे, किती आहे, तेवढा अभ्यास करायचा, पाठांतर करायचं. पाठांतर बहादर आहे. ज्याचं पाठांतर चांगलं, 3 तासात त्याला जे आठवेल तो लिहिल, तो हुशार. असं झालं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना हे अपेक्षित नव्हतं शिक्षण. डिग्री म्हणजे शिक्षण हे त्यांना अपेक्षित नव्हतं. ज्ञान मिळवा. ज्या जोरावर बुद्धांनी क्रांती केली, कार्यकारण भाव तपासून बघितला, तो ज्ञानाच्या, बुद्धीच्या जोरावर तपासून बघितला. चिकित्सा करायला लावली आपल्याला प्रत्येक गोष्टीची. त्यांनी सांगितले की माझा विचार सुद्धा जसा तसा स्वीकारू नका, तुमच्या बुद्धीच्या कसोटीवर तपासा, असं बुद्धांनी सांगितलंय. मेंदू, माणसाचा मेंदू ही खूप मोठी गोष्ट आहे. जनावर आणि माणसात फरक काय हो? त्या मनुस्मृतीनं आपलं जनावर केलं होतं, पण त्यातनं आपल्याला महामानवांनी बाहेर काढलं. जनावर आणि माणूस यात फरक काय? माणसाचा मेंदू विकसित आहे झालेला, तो आणखीन विकसित करता येतो. किती डिग्र्या मिळाल्या होत्या आपल्या महामानवानं? मेंदू कितीही विकसित करता येतो आपल्याला, पण आपण तो करत नाही. डिग्री मिळवली की संपलं आपलं. मग काय? मग ह्या मनुवाद्यांनी आता नवीन उपाय काय काढला आहे की तुमचा मेंदू ताब्यात घ्यायचा. तुम्ही कितीही शिकलेले असा, तुमचा मेंदू काबीज करायचा. त्यांनी 3 मार्ग निवडलेत. व्हॉट्सॲप फॉरवर्ड, न्यूज चॅनल्स आणि प्रोपोगंडा सिनेमे. याच्या माध्यमातून ते तुमच्या मेंदूत काय काय गोष्टी भरत असतात कचऱ्यासारख्या. आपली पोरं भरकटतात त्या व्हॉट्सॲप फॉरवर्डवरले मेसेजने. ती तपासून बघतच नाहीत की हे नक्की खरं आहे का खोटं आहे. न्यूज चॅनलवर बातमी आली की आपल्याला खरी वाटती. सगळी न्यूज चॅनल विकली गेलेली आहेत. त्यांना मंत्रालयातून बातम्या जातात, आज ही बातमी चालवा, आज ह्या माणसाचे बाईट घ्या. त्या माणसाला स्क्रिप्ट केलेलं असतं की तुझ्याकडे चॅनलवाले येतील, तू असं बोल, आणि आपण ते ऐकून भडकत जातो. आपल्याला वाटतं हाच मोठा प्रश्न आहे आत्ता. तिकडं मणिपूरमध्ये अजून घरं जळतायत, अजून स्त्रियांच्या दिंडी निघतायत. आपल्याला काही सांगितलं जात नाही, काही सांगितलं जात नाही आपल्याला. बदलापूरला का परवा ते एक मोठं रॅकेट उघडकीला आलंय. स्त्रियांचे हार्मोन्स इंजेक्शन देऊन ते हे करणारे, बिजांड जी असतात त्याची तस्करी करणारे. त्याच्याविषयी काय झालं पुढं काही सांगितलेलं नाही कोणी आपल्याला. खूप गोष्टी आहेत. पण ह्या न्यूज चॅनेल, व्हॉट्सॲप, प्रोपोगंडा सिनेमे, आमका पिक्चर आला, मग 43 ठिकाणी लागला, मग त्याला हजारो कोटींचं, काही नाही हो. ते त्यांनी सत्ता आणि पैशाच्या जोरावर ते सिनेमे आणलेले आहेत. तुमचं बुद्धिभ्रम करायचं आहे त्यांना, बुद्धिभेद करायचा आहे त्यांना. पत्रकार परिषद घेऊन सांगा ना नोटबंदीचे काय फायदे झाले ते. सिनेमातनं कशाला सांगताय? पण त्यांना माहिती सिनेमाच्या माध्यमातून तुमच्या मेंदूवर कब्जा करायचा. डॉक्टर आह साळुंके तात्या म्हणतात, ज्यांना लोकांना गुलाम बनवायचं असतं ते माणसाच्या मेंदूवर पहिला कब्जा करतात. आपण शिकलेलो असून सुद्धा आपल्या मेंदूवर कब्जा दुसऱ्यांचाच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते शिका म्हणजे ज्ञान मिळवा. ते ज्ञानच आपण घेत नाही. आता त्यांचा जय जयकार तर करतोय,
पण व्हॉट्सॲपवर आलेली बातमी खरी आहे का? न्यूज चॅनलला दाखवणारं खरं आहे का? त्याच्या मागे काय घडतंय? ही अकाउंट्स का ब्लॉक केली जात आहेत ते नक्की काय सांगत होते आपल्याला? ब्लॉक केलेली अकाउंट्स नक्की काय सांगत होती आपल्याला ते तपासून बघत नाही आपण. म्हणजे ते त्यांना दाबायची बातमी, त्यासाठी तो आवाज बंद केला जातोय. मेंदूचा वापर असा करायचा असतो, तो आपण करतच नाही. तो आता ठरवूया, शिकूया. शिका म्हणजे फक्त डिग्र्या मिळवा असं नाही. शिका, संघटित व्हा. संघटित कुणी व्हायचंय? ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांनी संघटित व्हायचंय. जे अन्याय करतायत त्यांच्याबरोबर आपण युती करून संघटन करायचं नाही. आजकाल घडतंय ते, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. आपल्यातले लोक संघटित व्हायला जात आहेत का तर बाबासाहेबांचं ऐकून, पण तसं नसतं ते. मेंढ्यांचा कळप आहे. मेंढ्यांनी संघटित व्हायचंय ना लांडग्यांच्या विरोधात. 2-4 मेंढ्या जाऊन लांडग्यांना मिळाल्या, त्याला संघटित व्हा म्हणाल का तुम्ही? ते लांडगे काय करणार आहे शेवटी? मेंढ्यांचा गेम होतो आपोआप. मग कसा गेम झाला हे पण कळून देत नाहीत ते. संघटन कुणी करा? ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांनी संघटन करा. संघटित व्हा. ते बरोबर संघटित होऊन देत नाहीत आपल्याला, म्हणून तर ह्या भिंती पाडणं सुरू आहे. समता आली की संघटन आपोआप होईल, म्हणून समताच होऊ द्यायची नाही, बंधुता होऊ द्यायची नाही. हे जर संघटन झालं तर त्यांना मागात पडणार आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा. संघटन करा तुमचं. एकटा माणूस काहीही करू शकत नाही. जरी मी म्हटलो की मी एकटा लढणार आहे, मी म्हटलो होतो आणि मी एकटा लढलो, पण माझ्याबरोबर खूप लोक आले. तुम्ही सगळ्यांनी मला डोंगरा एवढं प्रेम दिलं. त्या प्रेमामुळे मी परत उभा राहिलो आणि त्यांच्या विरोधात पुन्हा त्यांच्या नजरेला नजर भिडवून आज मी त्यांना जाब विचारू शकतो. म्हणजे ज्या पोस्टसाठी त्यांनी मला काढून टाकलं तशा कितीतरी पोस्ट मी आजही करतो. कारण तुम्ही मला उभं केलं, संघटन केलं, तुम्ही मला उभं केलं. चंद्रपूरसारख्या ठिकाणी मला एकही दिवस वेळ नव्हता. भगत सरांनी मला फोनवर फोन करून बोलवून घेतला अक्षरशः. आत्ता मी आलो फ्लाईटने आणि लगेच फ्लाईटने जाणार आहे. पण हे संघटन होतं आहे आपल्याकडे. खूप चांगली गोष्ट आहे की त्यांना वाटलं की नाही हा माणूस इथं आला पाहिजे. म्हणजे मागं सुद्धा तुम्ही मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमात त्यावेळी सुद्धा मला अजिबात वेळ नव्हता, पण मला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातनं एक फोन आला की तुम्ही आलंच पाहिजे म्हणून. हे एवढं सगळं आपल्यामुळे हे संघटनाचा परिणाम असतो की एक माणूस उभा राहतो. संघटित व्हा. जातीभेद सगळ्या जातीच्या भिंती पाडून टाका. ताईंनी मगाशी सांगितले कोणी महामानव कोणाचं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. महामानव सगळ्यांचे आहेत आपल्या. मला धम्म परिषदेत बऱ्याचदा बोलवतात व्याख्यानाला. मी पहिल्यांदा त्यांना विचारतो की तुम्हाला माहिती का मी मराठा आहे? ते म्हणतात हो आम्हाला माहिती आहे. पण धम्माच्या संपर्कात माणूस आला की आपोआप सुगंधित होऊन जातो फुलासारखा. धम्म आचरणात आणावं माणसाने. जसं त्या म्हणाल्या ताई की पंचशील म्हटलं, त्रिशरण म्हटलं म्हणून तुम्ही धम्ममय झाला असं नाही. तो आचरणात आला पाहिजे, तुमच्या विचारात आला पाहिजे, मना मेंदूत मुरला पाहिजे. भिंती उभा करण्याचं काम मुद्दाम केलं जातं. तुम्ही आजची माझी पोस्ट बघा, मी चंद्रपूरला येतोय अशी पोस्ट आहे. त्याच्यावर खाली एकाने कमेंट केली, तू मराठा असून कशाला तिकडे जातोस? काय हे करायचं असं? ह्या भिंती मुद्दाम उभ्या केल्या जात आहेत. कुठलाही महामानव कुणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, सगळ्या बहुजनांचे ते आहेत. आणि हे समजून सगळ्या बहुजनांनी एक झालं पाहिजे, संघटित झालं पाहिजे. शिका, संघटित व्हा आणि शेवटचं संघर्ष करा. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते. संघर्ष करा, सगळ्यात महत्त्वाचं. संघर्ष केल्याशिवाय काहीही मिळत नाही. शांत बसून काही मिळत नाही. त्या आनंद स्वरूप महाराजाला तुम्ही म्हटला कशाला बाबा असं बोलतोयस, नको असं बोलूस, असं बोलू नको, तुला माहिती का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय कार्य केले, असं म्हटलं तर तो ऐकणार आहे? त्याच्या विरोधात संघर्ष करून उभं राहिलं पाहिजे. परत त्याच्या 10 पिढ्यांना तसं बोलायची हिंमत नाही झाली पाहिजे. आपल्या स्वातंत्र्यासाठी आपण संघर्ष केला पाहिजे. का आम्हाला पोस्ट करू देत नाही? का आम्हाला आमच्या मनातलं म्हणणं तुम्ही मांडू देत नाही? सरकारला, सत्ताधाऱ्यांना जाब विचारणे आमचं कर्तव्य आहे. ते तुम्ही का करू देत नाही? ते करू द्यावं यासाठी संघर्ष केला पाहिजे आपण.
संघर्ष केल्याशिवाय काहीही मिळत नाही. मागून देत नाहीत, ते हिसकावूनच घ्यावं लागतं. ते बाबासाहेबांनी हिसकावूनच घेतलंय सगळं. त्याचं मागून देणाऱ्यातले ते एवढे दयाळू उदार विदार नाहीत ते लोक. सगळ्यात क्रूर आणि हिंस्त्र जमात आहे ती. संघर्ष करा ही घोषणा आज पुन्हा नव्यानं आपण समजून घेऊया. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि खऱ्या अर्थानं आपण त्यांचे वंशज ठरूया. रंग दे बसंती नावाचा एक पिक्चर आहे बघा, त्यात एक डायलॉग आहे, जिंदगी जीने के दो तरीके होते हैं, जिंदगी जीने के दो तरीके होते हैं. एक होता है जो होता है होने दो, बर्दाश्त करते जाओ, और दूसरा जिम्मेदारी उठाओ उसे बदलने की. आपल्या महामानवांनी ती जिम्मेदारी घेतली, परिस्थिती बदलून दाखवली आपल्याला. आपण त्यांच्यापासून आता ती शिकवण घेऊन ती जबाबदारी आपण उचलूया, तरच या संविधानाचं रक्षण होईल. आणि नक्की आजच्या दिवशी एवढा टी व्हीचा जमाना असताना, मोबाईलचा जमाना असताना एवढ्या संख्येनं तुम्ही दीक्षाभूमीवर येताय, 2-2 व्याख्यानं मनापासून ऐकताय, तर नक्कीच आपण सगळ्यांनी ती जिम्मेदारी घेतलेली आहे. ही व्यवस्था उलथून टाकायची, ही व्यवस्था बदलून टाकायची. आज तुम्ही मला इथं बोलवलं, तेवढा सन्मान दिलात, खूप आभारी आहे. आणि आभार काय मानू आपल्याच लोकांचे. खरं तर या दीक्षाभूमीवर येताना मन भरून आलं की येतानाच, आतमध्ये येतानाच आम्ही बोललो की आपल्या महामानवांची पायधूळ इथे लागलेली आहे आणि तिथं येऊन मी बोलतोय आज. माझ्या आयुष्यातले खूप असे अभिमान वाटावा, आयुष्याचं सार्थक झालं असे वाटणारे जे क्षण आहेत, त्यातला हा क्षण आहे की मी चंद्रपूरच्या दीक्षाभूमीत आज तुमच्याशी बोलतोय, तुमच्याशी संवाद साधतोय. चंद्रपूरनं माझ्यावर खूप प्रेम केलं आहे. मागच्या वर्षी प्रियदर्शिनी थिएटरमध्ये माझं व्याख्यान झालं होतं आंबेडकरी अस्मिता परिषदेत. आणि आपले ते नागवंशी साहेब आहेत, त्यांनी मला बोलवलं होतं. मध्यंतरी दिलीपदादा चौधरींचा पण फोन आला होता. त्यांना चंद्रपूरमध्ये माझा शो जो आहे, द किरण माने शो, स्टोरी शिवराज्याभिषेकाची, तो शो त्यांना चंद्रपूरमध्ये ठेवायचा आहे. तर तो सुद्धा आपण प्रयत्न नक्की करूया. येत्या 1-2 महिन्यात आपण तो शो पण करूया. नक्की बघायला या. रंगभूमीच्या 180 वर्षांच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांवर कधीही न आलेली एक कथा मी तुम्हाला ऐकवणार आहे, पुराव्यांसहित, जी मनुवाद्यांनी दडपून ठेवली होती, आजपर्यंत लपवून ठेवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक सिनेमे आले, आजही येत आहेत, पण ते सिनेमे फक्त अफजल खान, शाहिस्ते खान, पन्हाळगडाचा वेढा, आग्र्याहून सुटका, ह्या ठराविक पराक्रमांच्या गोष्टींपलीकडे काही नसतं, जेणेकरून मुस्लिम द्वेष पसरेल. आणि महाराजांच्या मनात मुस्लिम द्वेष नव्हताच, कुठल्याही धर्मा जातीचा त्यांनी द्वेष केलाच नाही. स्वराज्याचा दुश्मन तो त्यांचा दुश्मन होता. त्यांनी रांझ्याच्या पाटलाला पण कापला, अफजल खानाला पण फाडला आणि कृष्णा कुलकर्णीचं पण मुंडकं उडवलं. स्वराज्याचा दुश्मन तो महाराजांचा दुश्मन होता. आणि जेव्हा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शूद्र पूर्वी कोण होते हे पुस्तक वाचलं, त्यात त्यांनी जवळजवळ 20-22 पानं या राज्याभिषेक या गोष्टीवर लिहिलीत, की राजांना शूद्र मानून त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध कसा केला गेला. ती घटना त्यांनी लिहिली. तेव्हापासून माझ्या मनात यायला लागलं की आपण याच्यावर काहीतरी नाटक किंवा सिनेमा करायचा. सिनेमा करण्यात की आपल्याकडे पैसे नसतात, तुम्हाला कायम माहिती. आपण तसे फाटक्या किसेचे असतो आपण परिवर्तनाच्या चळवळीतले लोक. पण त्यातसुद्धा आपण एक भव्य दिव्य, तरी म्हटलं राजांच्या पराक्रमाला साजेसा असा आपण शो उभा करायचा. 35-40 कलाकार खेड्यापाड्यातून घेतले, निवडून घेतले, एक गायक वादक कलाकार, आणि तो शो उभा केला. म्हटलं शूद्रपूर्वी कोण होतेच्या एका चॅप्टरवर काहीतरी माझ्याकडून एक झालं, की त्यांनी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप छान घटना लिहिल्या आहेत त्यात, की डिटेलमध्ये लिहिले की कशा पद्धतीनं राजांचे अपमान केले गेले शूद्र मानून, आणि कशा पद्धतीनं त्यांचा राज्याभिषेक होऊ नये म्हणून प्रयत्न केले गेले, आणि तो राज्याभिषेक केल्यानंतर राजांनी काय केलं ते सगळं मी त्यातून मांडलं. द किरण माने शो ही एक मालिका असणार आहे. इतिहासातल्या आजपर्यंत मनुवाद्यांनी लपवून ठेवलेल्या घटना असतील, त्या तुम्हाला स्टेजवरून मनोरंजक पद्धतीनं सांगितल्या जातील, अतिशय मनोरंजक पद्धतीनं, आकर्षक पद्धतीनं सांगितल्या जातील. त्यात तडजोड मी करणार नाही. मी कर्ज काढून माझ्या पाठीशी तरी अभयसिंग जगतापसारखे निर्माते उभे राहिले,
ते मला म्हणाले, तू महाराजांवर करतोयस आणि कधीही न सांगितलेल्या स्टोरीवर करतोयस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून ते पाठीशी उभे राहिले, म्हणून मी तो डोलारा उभा करू शकलो. आता मी आज पहिल्यांदा घोषणा करतो की यानंतर माझं पुढचं आंबेडकर अनप्लग्ड नावाचं असेल, ज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातल्या प्रत्येकासाठी काय केलं आहे ते मनोरंजक पद्धतीनं सांगितलं जाईल. जसं मॅडम म्हणाल्या की प्रायव्हेट प्रॉपर्टी नव्हती, प्रत्येकाचे ते आहेत, प्रत्येकाच्या घासावर त्यांची सही आहे. फक्त एका समाजाच्या भाकरीवर नाही, श्रीखंडपुरीवर पण बाबासाहेबांची सही आहे, तुमच्या मटणात चिकनावर पण त्यांची सही आहे आणि भाकरीवर पण त्यांची सही आहे, हे मी त्यातून सांगेन. त्यानंतर तुकारामांचं वैकुंठ गमनावर मी द किरण माने शो करेन. वैकुंठ गमन नक्की कसं झालं, काय झालं त्याविषयी असेल. शंभूराजांच्या काही घटना असतील ज्या लपवून ठेवल्या गेल्यात त्या मी सांगेन. अशा पद्धतीने द किरण माने शो होत राहील, तुम्ही फक्त बळ देत राहा. तुम्हाला एक सांगतो, एक अभिनेता म्हणून तुम्हाला मान खाली घालायला लागेल असं एकही कृत्य माझ्या हातून होणार नाही. कायम तुमचा ऊर अभिमानानं भरून येईल. मी एक जे काही पुढे करत जाईन त्याच्यावर माझ्यावर सुद्धा खूप प्रसंग येतील. तुम्हाला पण माहिती आहे, खूप लोक टपलेले आहेत, काहीही गोष्टी होऊ शकतात. पण मला एक माहिती, माझी माणसं माझ्या पाठीशी उभी राहणार. मॅडम म्हणतायत, त्यांना विचारा तुम्ही आहात का माझ्या पाठीशी. मला खात्री आहे तुम्ही आहात. आणि काही झालं तरी मी लढा देत राहीन, तुम्ही फक्त पाठीशी उभे राहा. तुम्हाला माहिती कशा पद्धतीनं ते करतात. ते आधी बदनाम करतात, मग अनेक गोष्टी करतात, मग आमिषे दाखवतात, प्रलोभनं दाखवतात, मग अनेक नमवण्याचे प्रयत्न सुरू होतात. त्या कशालाही हा वाघ बदणार नाही. हा कायम शिवशाहू फुले आंबेडकरी विचार, तथागत बुद्धांचे विचार, तुकोबारायांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचवत राहील, ही तुम्हाला ग्वाही देतो आणि आजचं व्याख्यान संपवतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम.